चला सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यांचे जर चर्चा झाल्या असतील किंवा कट ऑफ जर खेळून झालेला असेल तर आता नियोजन करावं लागेल, पुढच्या मार्गाला लागून जायला लागेल. पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. म्हणजे अगदी ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांच्यासाठी तर अधिक महत्त्वाचा आहे, आणि ज्यांना कमी मार्क आले त्यांनीही तितक्याच ताकदीनं पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की नेमकं आपल्यासोबत झालं काय. मागच्या गडबला आपल्याला मार्क होते 70, या वेळेला आपल्याला मार्क आले 50. नेमकं चुकलं कुठं? आता सध्या आपलं काय चालू आहे, रोज सकाळी उठायचं, यूट्यूब उघडायचं आणि यूट्यूब वरती टाकायचं गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 कट ऑफ, आणि सगळ्यांचे व्हिडिओ बघत राहायचं. ज्यानं कमी कट ऑफ सांगितलाय त्याला चांगलं म्हणायचं, ज्यानं जास्त कट ऑफ सांगितलंय त्याला शिव्या द्यायच्या आणि टेन्शन घ्यायचं, आणि एखाद्या मित्राला फोन करायचा आणि त्याला सांगायचं की यांनी एवढा कट ऑफ सांगितलाय आणि आता काय करू, माझं होईल का? सध्या हेच सुरू आहे. चहा प्यायला जायचं, संध्याकाळी एक तास चर्चा करायची कट ऑफ वरती. मागच्या वेळेला एवढ्या जागा होत्या, यावेळेला एवढा पेपर मागच्या वेळेला सोपा होता, यावेळेला एवढा होता, या सरांनी एवढा कट ऑफ सांगितलाय, त्या सरांनी एवढा कट ऑफ सांगितलाय, आणि मग या सगळ्या चर्चेमध्ये गुंतून राहायचं. आणि काय चर्चेमुळे काय होतं? चर्चेमुळे चिंता वाढते. चिंता वाढली की वेळ वाया जातो, वेळ गेला की अभ्यास होत नाही, अभ्यास नाही झाला की परत टेन्शन येतं. ठीक आहे, झालं ना. म्हणजे पूर्व परीक्षा झाली, 4 तारखेची गट ब पूर्व परीक्षा झाली, 11 तारखेची गट क पूर्व परीक्षा झाली, म्हणजे जवळपास गट क ची पूर्व परीक्षा होऊन जवळपास 15 दिवस उलटलेले आहेत. आणि किमान आता तरी ह्या सगळ्या चर्चेतून बाहेर यायला पाहिजे. किती दिवस ही चर्चा करत राहणार? परीक्षेचा निकाल लागेपर्यंत आता तरी किमान बाहेर यायला पाहिजे. या चर्चेत गुंतलं नाही पाहिजे. जे झालंय ते स्वीकारायचं. कमी मार्क आले असतील तर पुढचं नियोजन, चांगले मार्क आले असतील तर मुख्य परीक्षेचं नियोजन. या मार्गाने गेला तर तुम्हाला फायदा होईल. म्हणजे हे लेक्चर घेण्याचं कारणच असं की सातत्यानं मेसेज आहेत, सर मला एवढे मार्क आहेत मी पास होईल का, सर मला तेवढे मार्क आहेत मी पास होईल का, अंदाजित कट ऑफ काय लागेल, तुम्हाला काय वाटतं काय लागेल? मी म्हणलो 60 लागेल तर तुम्ही म्हणा हे एवढं कुठं लागत असतंय? तुम्हाला माहित आहे ना अंदाज, आतून वाटतंय ना की बाबा इथपर्यंत कट ऑफ लागू शकतो. आजूबाजूची परिस्थिती बघताय, काही लोकांनी सांगितलेलं सुद्धा आहे, तर ते पकडायचं आणि पुढच्या कामाला लागून जायचं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, गट ब च्या बाजूनं, ठीक आहे, गट ब च्या बाजूनं ज्याला 52-53 मार्क आहेत त्यांनी फुल प्लेज मुख्य परीक्षेला लागलं पाहिजे. आणि गट क च्या बाजूनं, मी ओपन साठी सांगतोय, ओपन साठी गट ब, आणि गट क च्या बाजूनं ज्याला 55-56 मार्क आहेत त्यांनी फुल प्लेज मुख्य परीक्षेला लागलं पाहिजे. आणि ज्याला गट ब ला 50च्या पुढे मार्क आहेत त्यांनी सुद्धा मुख्य परीक्षा ताकदीनं करा. जर कमी आलंच तर काय करायचं? ठीक आहे, नाहीच बसलो कट ऑफला, ओके. आता तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना पेपर 1 कराल, पेपर 2 जीएस कराल, आणि ज्या वेळेला मुख्य परीक्षेचा पेपर 2 ज्या वेळेला तुम्ही कराल तर त्यावेळेला तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास होणारच आहे. 100% म्हटलं तरी हरकत नाही, उलट चांगला होईल. तुमचा पूर्व परीक्षेचा रिझल्ट मार्च मध्ये लागेल, तिथून तुम्हाला लक्षात येईल आपलं झालंय नाही झालंय. झालं तर ताकदीनं परत मुख्य परीक्षा, नाही झालं तर परत मुख्य परीक्षा थांबवा, परत पूर्व परीक्षेच्या मागे लागून जा. ठीक आहे, मला असं वाटतं, कारण ऑलरेडी तुम्ही आता जीएस करत आहात, पेपर 2 म्हणजे जीएस करतच आहात. जरी तुमचं मुख्य परीक्षेला नाही झालं तर पुढे 2 महिने मिळतात, रिझल्ट नंतर पूर्व परीक्षेवरती तुटून पडायचं, काही अडचण आहे, नुकसान काय होणार नाही. पण ज्यांना खूपच कमी मार्क आहेत 40, 42, 45, तर या सगळ्यांच्या बाबतीत मी थोडंसं आज बोलतो. पण पहिली गोष्ट की कट ऑफ या चर्चेतून बाहेर येऊन प्लॅनिंग करा, नियोजनाला लागा. दिवस उलटून गेलेत. मुख्य परीक्षेसाठी जेमतेम 110 दिवस आहेत, पूर्व परीक्षेसाठी 140 दिवस आहेत. तर ते 140 दिवस काय करायचे थोडक्यात मी तुम्हाला सांगेल, आणि पूर्व परीक्षेच्या बाजूने एक चांगला व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल किंवा बनवण्याचा प्रयत्न करेल. आता ओव्हरऑल तुम्हाला सांगेल की नेमकं काय करायचं, कसं करायचं, आणि मुख्य परीक्षेच्या बाजूने थोडंसं रिव्हिजन, किती रिव्हिजन होतील, काय होतील, सोपे विषय कुठले, अवघड विषय कुठले, किती मार्क घेऊ शकतो, 150+ मार्क आपल्याला कसे घेता येतील, या सगळ्या बाजूने बोलणार आहे. हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला एक चांगली दिशा
देऊ शकतो, कारण एकतर मला तुमच्या समोर युट्यूबच्या माध्यमातून यायला खूप कमी वेळ मिळतो. ठीक आहे, आणि ज्या ज्या वेळेला मी येतो त्यावेळेला मी माझ्या डोक्यामध्ये असं असतं की जास्तीत जास्त आणि चांगलं कसं देता येईल की ज्याच्यामुळे पुढचे 3-4 महिने पोराचे व्यवस्थित जाऊ शकतात, एवढंच डोक्यात असते, कारण वेळ कमी आहे. युट्यूबला सातत्याने येता येत नाही. ठीक आहे, आणि ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो तर त्या त्या वेळेला एकदम क्वालिटी सगळ्या बाजूचा सारासार विचार करून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतो. आता सगळ्यात महत्वाचं आहे की पूर्व परीक्षा आपली झालेली आहे. आता कमी पण मार्क आलेत बऱ्याच जणांना, काही लोकांना चांगले मार्क आलेत. मग आता करायचं काय? ठीक आहे, बघा कमी मार्क आले, कारण काय कळलं पाहिजे. हे आता ठरवलंय की नाही या वेळेला मला कमी मार्क आले, आता मी बघा पुढच्या वेळेला कसे जास्त मार्क घेतो, कसे 70 मार्क घेतो. ठीक आहे, अरे पण हे 70 मार्क घ्यायला सुरुवात करायच्या आधी हे बघ चुकलं कुठं, का कमी मार्क आले, ठीक आहे, कुठं कमी पडलो. म्हणजे किमान 55 मार्क येऊ शकत होते, एवढा तरी चांगला पेपर होता ना. ज्या पोराला 50 मार्क पडले, ज्या पोराला, तर त्या पोराला जाऊन किंवा आजूबाजूला कोणी 50 मार्क पडलेला असेल तर त्याला विचारा की तुझे सोपे प्रश्न किती चुकले. तो किमान तुम्हाला 5-6 सांगेल, किमान 5-6 सांगेल. तो म्हणेल की असे प्रश्न माझे चुकलेत, असे की मला ते सांगायला सुद्धा लाज वाटते, असे प्रश्न चुकून आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही 55 किमान 55 मार्क घेऊ शकत होता तुमच्या नॉलेजवरती किंवा अभ्यासावरती, इतपत व्यवस्थित पेपर होता, पण आपल्याला तो हँडल झाला नाही. निश्चितपणानं मागच्या पेक्षा हा पेपर अवघडच होता. मागच्या वेळेला जशी पोरांना अवरेज मार्क हे आपण त्याला काय म्हणतो की 60 होते, 60 अवरेज मार्क, आता तेच पोरांना अवरेज मार्क 49 ते 53 दरम्यान आहे. तुम्ही बघा मॅक्झिमम पोरांचे मार्क, क्वचित पोरं 55, 56, 57, 58 आहेत पोरं, नाही अशातला भाग नाही. नक्की जे स्टेबल राहिलेत, ज्यांनी पेपरचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं, ठीक आहे, ज्यांनी ती परिस्थिती हाताळली, पेपरच्या आधीची थोडीशी परिस्थिती वेगळी होती, ठीक आहे, आंदोलन ह्याच्यामध्ये बरीचशी पोरं गुंतलेली होती, तरीही बऱ्याचशा पोरांनी स्थिर राहून पेपर देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे निकाल किंवा त्यांना मार्क येताना दिसत आहेत. आपण कुठे कमी पडलो, तुम्हालाही मार्क आले असते, तुम्हाला हे म्हणजे जसं आपण त्याला काय म्हणतो की आहे त्या परिस्थितीमध्ये जाऊन जरी पेपर देऊन आला असता तरी तुम्हाला किमान 55, 56 मार्क आले असते. पण न येण्याची कारण चुका झाल्या. हेनच आजपर्यंत आपले 2-2, 4-4 वर्ष काढलेत ह्या गोष्टीनं, चुकांमुळं. मग हे कधी कळणार आपण काय चुका करून आलो. आता जस्ट लेक्चरला यायच्या आधी एक जण आपला विद्यार्थी भेटला, त्याला विचारलं मार्क किती, तर मला 51 सांगितलं त्यानं. म्हणलं गेले कुठं, तर त्यानं सांगितलं की 81 ते 100 या दरम्यान माझा मॅथ रिजनिंगचा सेक्शन होता. मी प्रश्न सोडवले 20च्या 20 प्रश्न आणि गोल करायला घेतले तर 81व्या नंबरला 82 नंबरचा गोल झाला. आणि मग ते सर सकट सगळं चुकत गेलं, 20 प्रश्न गेले. म्हणजे या चुका किती महागात पडतात, या चुका किती महागात पडतात. अजून एकानं सांगितलं की सर प्रश्न असा विचारलाय, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधाने निवडा. काय अयोग्य विधाने निवडा, बरोबर. मग इथे 4 विधानं दिलेत, 1, 2, 3 आणि 4. आणि इथं खाली एक स्टेटमेंट दिलंय, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा म्हणजे काय, अयोग्य विधानांचा योग्य पर्याय निवडा. कळलंच नाही नेमकं योग्य का अयोग्य, गेला मार्क. हे कधी कळायचं. प्रिलिमचा अभ्यासासाठी जे काही 5-5.5 महिने आपल्याला मिळाले होते तर ते या सगळ्या गोष्टींसाठी मिळाले होते. अजून काय, तर प्रश्नच नीट नाही वाचला, योग्य अयोग्य म्हणजे अयोग्य विचारले का योग्य विचारले हे सुद्धा नाही वाचलं. म्हणजे मागच्या 5-6 महिन्यापासून मर अभ्यास करायचा आणि पेपरला जाऊन अशा छोट्या चुकांमुळे मार्क कमी घेऊन यायचे. लागतं नाही तर आताही त्रास होतोय ना की काय करून आलोय मी, होतोय ना त्रास, असं मार वाटतंय ना स्वतःला, होतं.
रडू येते ना, रडला पण असाल मार्क बघितल्यावर की एवढा अभ्यास केला एवढे कमी मार्क आले, वाटतं वाईट, साहजिक आहे. मर अभ्यास केलेला असतो आणि अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात, साहजिक आहे, होऊ द्या. एखादी चूक ठीक आहे, 5-5, 6-6, 7-7 चुका मान्य नाहीत. सध्याची परिस्थिती तशी नाही, कारण ते मान्य होण्यासारखं नाही. ठीक आहे, त्यामुळं ही कारण शोधली पाहिजेत. एक, सिली मिस्टेक झाले आपल्या. 2, प्रश्न नीट नाही वाचले. 3, आपण काय म्हणू शकतो की सोपे प्रश्न, आयोगाचे प्रश्न चुकवले, कन्फ्युजन होऊन किंवा कन्फ्युजन झालं तिथं. 4, काय, टाइम मॅनेजमेंट नाही झालं, कारण पेपर होतात असा खूप लोकांना अवघड गेलाय. म्हणजे सगळ्यांनाच म्हणलं तरी हरकत नाही, पण 70 वाला पोरगा आज 50 वर आहे, 65 वाला पोरगा आज परत 48 वरती आहे परिस्थिती. कारण आयोगानं काय केलं की जशी कंबाईनला, म्हणजे आयोगानं प्रश्नांची रचना बदलली होती. गट बला 1 लाइनर प्रश्न दरवर्षी आयोग जास्त टाकतं, ह्या वेळेला आयोगानं स्टेटमेंट वाईज जास्त टाकतं. म्हणजेच काय झालं की आपला 1 लाइनर जो प्रश्न असतो, हा 1 लाइनर प्रश्न, त्याचे हे 4 पर्याय, प्रश्न वाचला की एका शब्दाचं उत्तर असतं इथं, एका शब्दाचं. लगेच प्रश्न वाचला, लगेच 4 पर्याय वाचले, पर्याय क्रमांक 3 उत्तर, लगेच आपण गोल करतो, चला. ठीक आहे, म्हणजे हा जो 20 सेकंद इथं आपल्याला इथं लागतात, 20-25 सेकंद. पण आता झालं काय, आता परिस्थिती अशी झाली की आयोगानं 4 स्टेटमेंट दिले आणि 4ही पण व्यवस्थित वाचल्याशिवाय उत्तर निघतच नव्हतं. म्हणजे किमान एक हे स्टेटमेंट व्यवस्थित वाचायला किमान 15 सेकंद. इथं 15, इथं 15, इथं 15, इथं 15, आणि पर्याय वाचायला परत 10-15 सेकंद. म्हणजेच एका प्रश्नासाठी, अशा स्टेटमेंट वाईज एका प्रश्नासाठी आपल्याला किती मिनिटं लागली, 1.5 मिनिट. म्हणजे जिथं 20-25 सेकंदामध्ये सुटणारा दरवर्षीचा प्रश्न आता 1.5 मिनिटामध्ये सोडवावा लागला. साहजिक आहे, पेपर लेंदी होता, मॅथ रिझनिंगला वेळ नाही पुरला, मॅथ रिझनिंग सुद्धा तसंच. म्हणजे शेवटी बऱ्याच पोरांना तर फक्त 8-9 मिनिटच उरलीत मॅथ रिझनिंगला, जी दरवर्षी 20-22 मिनिटं मिळतात. ठीक आहे, नाही झालं ते. साहजिक आहे, पेपर अवघड होताच. मग पेपर अवघड होता तर तुम्ही पास होऊ शकला नसता का? नक्की झाला असता. तर त्यासाठी काय करावं लागलं असतं, चुका टाळाव्या लागल्या असत्या. ठीक आहे, तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय, पोरांना मॅथ रिझनिंगला 20 पैकी 9-10 मार्क आहेत, तरी ती पोरग 57-58 पर्यंत गेले, कारण इकडे जीएस ला चुका नाही केल्या, काळजी घेतली, गडबडून नाही गेला, प्रेशर नाही घेतलं, हातापायाला घाम नाही सुटला, थरथर नाही झालं. आपल्याकडून ते झालं, आपण गडबडून गेलो आणि मग ह्या गडबडून गेल्याचा परिणाम मार्कांवरती झाला. स्वतःला तरी अपेक्षा होती का की आपल्याला एवढी कमी मार्क येऊ शकतात एवढा अभ्यास करून? नाही. मग आता जर तुम्ही बघितलं तर ज्या पोराला गट बला 48 मार्क आहेत, तो पोरगा परत गट कला 65 मार्कावर. का? म्हणजेच काय की गट बला आपण हँडल करू शकलो नाही, पेपर हँडल नाही करू शकलो, आणि गट कला मग आपण परत त्या चुका सुधारल्या, त्या चुकांची काळजी घेतली आणि मग आता आपल्याला 65 स्कोर आलाय. ही परिस्थिती आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला की नवीन काय करत नका बसू, जे करतायत तेच करा, पण चुका टाळा, तर लक्षात ठेवा फायदा होणार आहे. जर त्या चुका जर सातत्यानं होत तर राहिल्या तर लक्षात घ्या, कितीही अभ्यास केला तर ह्या चुका तुम्हाला काय मुख्य परीक्षेला जाऊन देतील असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. परत चला, मार्क कमी आले, आता काय करायचं? असं हातावर हात ठेवायचं आणि रिझल्टची वाट बघत बसायचं का? रोज किमान 1-2 तास चर्चा करत राहायचं, रोज व्हिडिओ बघत राहायचं युट्यूबला, कट ऑफ किती लागेल, ह्याने एवढा सांगितलाय, त्यानं तेवढा सांगितलाय, आणि माझं होईल का, माझं नाही. समजा नाहीच झालं तर काय, अभ्यास सोडायचा आणि घरी जाणार आहे का? अभ्यास बंद करणार आहे का? निवांत झोपून राहणार आहे रूमला? करावं तर लागेल. ठीक आहे, नाही तर झालं, पुढची परीक्षा आहे ना, तयार तर व्हावं लागेल, उभं तर राहावं लागेल, अभ्यासाला सुरुवात तर करावी लागेल, लायब्ररीमध्ये जाऊन बसावं लागेल, वाचावं लागेल, रिव्हिजन करावं लागेल, पुन्हा बघावं लागेल की चुकलं काय,
सुधारणा करावी लागेल चुकांमध्ये, तर लक्षात ठेवा या क्षेत्रामध्ये काहीतरी घेऊन जाल किंवा या क्षेत्रामध्ये काहीतरी मिळवा. ठीक आहे. अपयश जे असतं, अपयश, तर ते फार मनाला लावून घ्यायचं नसतं. अपयशातून काहीतरी शिकायचं असतं. मनाला जर लावून घेतलं तर शिकणार नाही. आणि शिकायचं असेल तर मनाला लावून घ्यायचं नाही. त्याच्यामुळं ठीक आहे, आले कमी मार्क, पुढं काय करायचं? सगळ्यात महत्वाचं की पहिली गोष्ट की ज्या झालेल्या चुका आहेत तर त्या चुका लिहून काढायच्या. आणि आता इथून पुढे काय केलं पाहिजे, आता जेमतेम तुम्हाला एक ओव्हरऑल थोडक्यात नियोजन सांगतो. ठीक आहे, ज्यांना कमी मार्क आले त्यांच्यासाठी. नंतर आपण एखादा मोठा व्हिडिओ थोडस इन डिटेल 2026 ची स्ट्रॅटेजी कशी असावी याबाबत आपण तो करू. बघा, आपल्याकडे 140 दिवस आहेत. किती? 140 दिवस. ओके. आता ह्या 140 दिवसामध्ये काय करायचं? 30 दिवस, 140 दिवसाचे 30 दिवस. किती दिवस? 30 दिवस. ठीक आहे. आता आज किती तारीख आहे? 23 तारीख आहे, म्हणजे 23 फेब्रुवारी पर्यंत. ठीक आहे, 23 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही काय कराल? काय कराल? जर तुम्ही रोज 12 तास जर व्यवस्थित अभ्यास करत असाल, 12 तास, तर त्याच्यातले 8 तास तुम्हाला जीएस ला द्यायचे, पूर्व परीक्षेच्या जीएस ला, आणि 4 तास तुम्हाला ग्रामर करायचंय. ग्रामर एक विषय कुठला तरी घ्या, एक विषय, मराठी घ्या, इंग्लिश घ्या. मराठी ग्रामर चांगलं करा, होकॅब चांगलं करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, जेणेकरून इकडे तुमचा एक विषय चांगला होईल आणि सोबत तुमचं जीएस सुद्धा चांगलं होतंय. बरोबर. त्यामुळे हे करावं लागेल पुढचा 1 महिना. म्हणजे 140 दिवसातले आपले 30 दिवस गेले, आपल्याकडे राहिले 110 दिवस. किमान 110 दिवस राहिले म्हटलं की लगेच फुल फोकसली तुम्हाला पूर्व परीक्षेला लागायचं आहे. पूर्व परीक्षेला आता बऱ्याच पोरांची परिस्थिती अशी आहे की ज्यांच्या डोक्यामध्ये या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, बऱ्याच पोरांच्या असं डोक्यात आहे की सर इथून पुढे मी 2 महिने मेन्स करतो. ठीक आहे, ऐका, 2 महिने, 140 दिवस सध्या आहेत, त्यातले 2 दिवस म्हणजे 140 वजा 60, 2 महिने म्हणजे 60 दिवस. बरोबर, माहित आहे सगळ्यांना. म्हणजे राहिले किती? 80 दिवस. म्हणजे 80 दिवस तुम्ही काय करणार? पूर्व परीक्षा. 2 महिने मेन्स करणार, म्हणजे तुमचा फोकस कशावरती असणार? तर मराठी इंग्लिश वरती असणार. मेन्स करतो सर मी, याचाच अर्थ काय? मी मराठी इंग्लिश करतो असाच होतो. मग राहतात 80 दिवस. 140 मधनं 60 गेले, राहिले आपल्याकडं 80 दिवस. बरोबर. आता या 80 दिवसामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, किंवा ज्याला 80 दिवसामध्ये प्रिलिम काढायचे त्याला काय काय करायचं हे मी तुला सांगतो. ठीक आहे, इथं 80 दिवसामध्ये तुला 6 ते 7 रिव्हिजन करायचे, परत PYQ तोंडपाठ करायचे, म्हणजे किमान 6-7 वेळा PYQ वाचायचे, परत किमान 25 ते 30 टेस्ट पेपर सोडवायचे, परत किमान 4 विषयाच्या नोट्स काढायचे, परत काय करायचंय, वारंवार ज्या गोष्टी चुकतायत तर चुका सुधारायच्या, चुका सुधारणे, चुका सुधार. एवढं सगळं या 80 दिवसामध्ये करणार आहेस. ते कसं करणार जरा सांगा मला. ठीक आहे, म्हणजे 80, बरं ठीक आहे, 80 दिवसामध्ये कन्सिस्टन्सी ठेवून 80 दिवस अभ्यास करणार आहे का? रोज 12 तास. कधीतरी असं वाटेल की आता खूप जास्त झालंय, आराम घेऊ. म्हणजे 80 दिवसात किमान 4-5 दिवस जातीलच. 80 वजा 5 75 दिवस. आता सांगा की 75 दिवसामध्ये कशा 6-7 रिव्हिजन करणार आहे, जरा प्लॅनिंग सांगाल मला. इथं प्लॅनिंग शिवाय काय होत नाही. ज्याला पूर्व परीक्षेला 60, 62, 63, 65 मार्क आहेत ना, त्याला एकदा जाऊन विचार की बाबा तुझ्या किती रिव्हिजन झाल्या, विचारा. त्याने जर सांगितलं ना नाही 2च रिव्हिजन झाल्या मी 65 मार्क आले, म्हणाल ते ऐकतो. तो किमान तुम्हाला सांगेल किमान 7-8 रिव्हिजन झाल्या माझ्या, 8-9 रिव्हिजन झाला तेव्हा एवढे मार्क आलेत. 1, 2, 3, 4 रिव्हिजन मध्ये तुम्हाला मार्क येतात का 60, 65, 70? राहिलंय का तेवढं सोपं? तर नाही. तर तुम्हाला रिव्हिजनच पाहिजे, किमान 6-7 रिव्हिजन तुमच्या
चांगल्या होणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी लक्षात ठेवा, त्याच्यासाठी आपण इकडे 140 दिवस आहे, तर त्याच्यातला 8 तास, रोजच्या 8 तास आपण जीएस करतोय आणि सोबत 110 दिवस फुल फोकसली प्रिलिम करतोय. म्हणजे इकडे या 60 दिवसामध्ये आपले किमान 2 वेळा जीएस होतो, 2 वेळा जीएस ची रिव्हिजन होते, 2 वेळा. ठीक आहे. आणि मग राहिलेली इकडे 4-5 वेळा आपण 110 दिवसामध्ये नक्की करू शकतो. असं आपण 6 ते 7 वेळा रिव्हिजन करू शकतो. मग आता तुम्ही प्लॅनिंग करताना कसं कराल, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. प्लॅनिंग करा, नाहीतर नष्ट व्हा किंवा नष्ट व्हा. माहित आहे ना कुणी घोषणा केली होती अशी, किंवा कोण म्हटलं होतं? जरा बघा, गुगलवरती सर्च करा आणि सांगा कोण म्हटलं होतं. उगच नाही म्हटलं, नियोजनाशिवाय इथं काहीच होत नाही. तुम्ही ठरवलं असं की मी उद्यापासून पॉलिटीला सुरुवात करतो, म्हणजे पॉलिटी घेतलं वाचायला, मग होईल तसं करायचं का? चला आज 2 टॉपिक झाले, उद्या हा टॉपिक. असं नसतंय ते. या क्षेत्रामध्ये ठरवून काय तर करावं लागेल, ठरवावं लागेल की हे करायचं आहे, या दिवशी हे, उद्या हे, परवा ते. समजा तुम्ही पॉलिटी घेतलेला आहे, पॉलिटी घेतला, ठीक आहे, उद्यापासून. चला उद्या किती तारीख आहे? 24. मग काय वाचायचं 24ला? नुसता पॉलिटी घेतला. अरे पॉलिटी घेतला, पण पॉलिटीतले कुठले टॉपिक वाचायचे तुला? 1, 2, 3, 4 माहित पाहिजे की नाही? आज हे टॉपिक संपवायचेच आहे. मग आज हे संपवायचे आहेत, याचा अर्थ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत फक्त पॉलिटिक्स घेशील का? मॅथ रिझनिंग आणि करंटला कधी वेळ देशील? ते रोज करायचं आहे. मग जर पूर्व परीक्षेचा जर अभ्यास करत असतील तर तुला काय करायचं आहे? पण पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला तू ग्रामर करतोय म्हणजे 8च तास, म्हणजे इथं तुला हे किमान 5 तासात तुला पॉलिटिक्सचे 3-4 टॉपिक संपवायचे सुरुवातीला. म्हणजे ह्या पुढच्या 30 दिवसामध्ये, ठीक आहे. म्हणजे पुढचे 30 दिवस म्हणजे 23 फेब्रुवारीपर्यंत. कधीपर्यंत? 23 फेब्रुवारीपर्यंत तुला काय करायचंय? 23 फेब्रुवारीपर्यंत तुला जीएस करायचंय, सोबत मराठी आपलं एक ग्रामरचा विषय कुठला तरी करायचा आहे. मग समजा तू 24 तारखेला ठरवलं उद्या की मला पॉलिटी पासून सुरुवात करायची, तर हे तुझं ठरलं पाहिजे. हे टॉपिक, हे 4 टॉपिक, 25ला हे टॉपिक, 26ला हे टॉपिक, 27ला हे टॉपिक, 28ला हे टॉपिक, 29ला हे, 30ला माझं पॉलिटी संपेल, 31ला परत मी जिओग्राफीला सुरुवात करेन. ठीक आहे. हे या पद्धतीने नियोजन पाहिजे. जर होईल तेव्हा मी पुढचा विषय घेतो, जर असं जर तुझ्या डोक्यात असेल तर 15-20 दिवस सुद्धा पॉलिटी संपणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की चौकटीत भिडला तर लवकर होईल. मग फक्त जीएसच प्लॅनिंग करायचं का? तर नाही. मग तुला हे पण प्लॅनिंग करायचं आहे की मॅथ रिझनिंगचे कुठले टॉपिक, आज कुठला टॉपिक आहे, किंवा काय काम या टॉपिकला किती दिवस द्यायचे, वयवारीला किती दिवस द्यायचे, नफा तोटा शेकडेवारीला किती दिवस द्यायचे. ठीक आहे. परत अजून त्याला काय म्हणू शकतो की दिशाज्ञानला किती वेळ द्यायचा, सिलोजिझमला किती वेळ द्यायचा. तर हे तुला माहित असलं पाहिजे, हे तुझं नियोजन असलं पाहिजे. तेव्हा लक्षात ठेव 6-7 रिव्हिजन होतील, नाहीतर होणार नाही. ठीक आहे. काय वाचायचं नेमकं हे पहिलं कळलं पाहिजे. आता महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल आहे, काय वाचशील त्यात? महाराष्ट्राचा भूगोल 300 पानाचं पुस्तक, भारताचा भूगोल 700 पानाचं पुस्तक. मग काय 900 पानं वाचायची का? 10 मार्कासाठी 900 पानं वाचायची का? त्यातलं पण कळलं पाहिजे की आयोगाला काय पाहिजे, तेव्हा मार्क पडतील. हे कळलं तर पूर्व परीक्षा पास व्हाल, नाहीतर पूर्व परीक्षा पास होणं कठीण आहे. कारण मी नेहमी सांगतो, पूर्व परीक्षेला कुणीही राजा नसतो. आज म्हणजे मागच्या वेळेला ज्याला 70 मार्क होते, आज त्याला 45 मार्क आहे. म्हणजेच काय, तो रेसमधून बाहेर आहे का पूर्व परीक्षेला राजा कोणी? तर नाही. त्यामुळे पूर्व परीक्षेला इंटेन्शनली तुम्हाला वेळ द्यावा लागतो, हे लक्षात घ्या. पूर्व परीक्षेला वेळ द्यावा लागेल, पूर्व परीक्षेला त्याच्या हक्काचा वेळ द्यावा लागेल. कारण रिव्हिजन करायचे आहेत, नोट्स काढायचे आहेत, पीवायक्यू करायचे आहेत, टेस्ट पेपर सोडवायचे आहेत, चुकणाऱ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या, सगळं बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे पूर्व परीक्षेला तुम्हाला त्याच्या हक्काचा वेळ द्यावा लागेल. पूर्व परीक्षेच्या वेळेला मुख्य परीक्षा करायची, मुख्यच्या वेळेला पूर्व करायचे, असले प्रकार आता करणं सोडून द्या. या वर्षी बाहेर पडायचं असेल तर कुठं चुकलं हे पुन्हा पुन्हा बघावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता सांगितलं, आता तुम्ही काय कराल? 140 दिवस तुमच्याकडे आहेत. ठीक आहे. त्यातले पहिले 30 दिवस, ठीक आहे, त्यात पहिले 30 दिवसामध्ये तुम्हाला 8 तास जीएसला द्यायचे आहेत कोर पूर्व परीक्षेचा, 4 तास तुम्हाला काय करायचंय? ग्रामरला द्यायचे आहेत. एक विषय कुठला आहे? ग्रामर आणि त्याचं होकॅब.
मग मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या, कुठलंही. ठीक आहे, तुमच्या हातामध्ये 110 दिवस राहतील. 30 दिवस गेल्यानंतर 110 दिवस. मग त्यावेळेला मुख्य परीक्षा सगळं बाजूला ठेवायचं आणि फुल फोकसली पूर्व परीक्षेच्या मागे लागून जायचं, एकदम फुल फोकसली. मग तुमचं सगळं शेड्यूल ठरलं पाहिजे की या दिवसापर्यंत माझी पहिली रिडिंग संपते, या दिवसापर्यंत किंवा एवढ्या दिवसात माझी दुसरी रिडिंग संपते, एवढ्या दिवसात माझी तिसरी रिडिंग संपते. तर हे तुमचं प्लॅनिंग ठरलेलं असलं पाहिजे. मग त्यात कुठल्या विषयाला किती दिवस देणार, पॉलिटीला किती, ठीक आहे, पॉलिटीला किती, जिओग्राफीला किती, हिस्ट्रीला किती, इकॉनॉमिक्सला किती, हे सगळं नियोजन पाहिजे. हे करावं लागेल. ठीक आहे, पुढं काय, हा आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता मुख्य परीक्षेची तयारी. आता मुख्य परीक्षेच्या बाजूने सांगतो की तुमच्या हातामध्ये जेमतेम आता 110 दिवस आहेत मिनिमम, आणि हे दिवस भयंकर महत्वाचे आहेत. कारण मुख्य परीक्षेला जी काही पोरं आहेत हे लक्षात ठेवा, सगळी तगडी पोरं आहेत. प्रत्येक जण मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी धडपडतोय. तुम्ही आजूबाजूला बघत असेल, कुणी अभ्यासाचं प्लॅनिंग करून मराठी इंग्लिश चालू केलेलं आहे, जीएस वर तुटून पडले किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर मुख्य परीक्षेला असाल तर आता किंवा तयारीला सुरुवात करत असाल, डोक्यामध्ये असेल, तर सगळ्यात महत्वाचं या कट ऑफच्या चर्चेमधून बाहेर या, नियोजनाला लागा. 110 दिवसामध्ये तुम्हाला 2 पेपर चांगले करायचे, मराठी इंग्लिश करायचंय, जीएस तुम्हाला चांगलं करायचंय, आणि सगळ्यात महत्वाचं की पूर्व परीक्षेला जीएस झालंय म्हणून या जीएस कडे जर दुर्लक्ष करत असाल तर ही सगळ्यात मोठी तुमची चूक असेल. कारण जेवढा मराठी इंग्लिशचा पेपर महत्वाचा आहे तेवढाच तुमचा GS2 चा पेपर महत्वाचा आहे. म्हणजे मराठी इंग्लिशला जर तुम्ही 80 मार्क घेत असाल तर किमान पेपर 2 ला तुम्हाला 65-70 मार्क घेतलीच पाहिजेत. आणि तुम्ही जर या भरोशावरती असाल की माझं पूर्व परीक्षेला जीएस खूप चांगलं झालंय आणि मी मुख्य परीक्षेला जीएस चांगलं करू शकतो किंवा मी चांगले मार्क घेऊ शकतो, डोक्यातनं काढा. 2024चा जर गट क चा जर पेपर बघितला आणि त्यावेळेचे पोरांचे जर मार्क जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल पहिल्या पेपरला 80-85 मार्क आणि दुसऱ्या पेपरला 45 मार्क. ही परिस्थिती आहे. हलक्यात घ्यायचं नाही. काहीतरी आयोगाने वेगळेपणा जपलेला आहे म्हणून मुख्य परीक्षेच्या पेपर 2 मध्ये परत पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स दिलंय. तुम्हाला ते कळलं पाहिजे. आजही बऱ्याच पोरांना लक्षात येत नाही की मराठी कधी करू, इंग्लिश कधी करू, जीएस कधी करायचं, मॅथ रिजनिंग कधी करायचं, गोंधळून गेलेली परिस्थिती आहे. ते तुम्हाला रिव्हिजनचं प्लॅनिंग सांगणार आहे, कधी करायचं, कसं करायचं, पण केलं पाहिजे जर पोस्ट मिळवायची असेल तर. का 1 आणि 2 रिव्हिजन मधून आता काय, मला एक सांगा, तुम्ही 1, 2, 3 रिव्हिजन जर करायचं तुमच्या डोक्यात असेल तर 1, 2, 3 रिव्हिजन करून तुम्ही मराठीला 45 मार्क, इंग्लिशला किमान 35 मार्क मिळवू शकणार आहे का? 2-3 रिव्हिजन मध्येच मिळवू शकता का? तर नाही मिळवू शकत. तुम्हाला रिव्हिजन आणि रिव्हिजनच पाहिजेत. म्हणजे पहिल्या पेपरला तुम्हाला मिनिमम 75 मार्क घ्यायचे, ते 1 आणि 2 रिव्हिजन वरती होऊ शकतं. दाखवा पाडून, जर होत असेल तर दाखवा पाडून. अरे नाहीच होणार, तुम्हाला रिव्हिजनच लागतील. मग मराठीचे किती वेळा रिव्हिजन? किमान मराठीची 9-10 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. मग ते होते का 110 दिवसामध्ये? 1,00,000% होते. इंग्रजीची किमान 7-8 वेळा, 8-9 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. होते का? तर होते. केलं पाहिजे. मग तुम्हाला हक्काचे विषय कुठले आहेत ते कळलं पाहिजे. ठीक आहे, अवघड वाटणारा भाग तो कसा टॅकल करायचा हे कळलं पाहिजे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या पाहिजेत, कारण मग ते कळायचं असेल तर तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. आता हे नियोजन जे आहे तर मी हे थोडंसं तुम्हाला सोपं करून देण्याचा प्रयत्न केलाय की मार्क देणारे विषय. मी 200 मार्काचा पेपर आहे, म्हणजे पहिला 100 मार्क, दुसरा 100 मार्क, ऍक्च्युली आहे 400 मार्काचं, पण समजावं म्हणून 200 मार्क डोक्यात ठेवून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, हे जे दिलेत ना की 50 मार्क, 15 मार्क, हे जे आहेत हे 100 मार्काचा विचार करून मी तुम्हाला दिलेला आहे. आता हक्काचा भाग मराठी 50 मार्क. मराठी जमतं, आपली मातृभाषा आहे, वाचले की समजतं. ठीक आहे, समजलं की उत्तर आपण देऊ शकतो, काढू शकतो. त्यामुळं इथं जेवढी मेहनत कराल तेवढे मार्क येतातच. म्हणजे किमान तुम्हाला इथं 45-46 मार्क घ्यायचे. राज्यशास्त्र इथं पैकीच्या पैकी घ्यायचेच आहेत तुम्हाला मार्क. भूगोल पर्यावरण किमान 8 मार्क. इतिहास
किमान 8 मार्क येऊ शकतात, अर्थशास्त्र किमान 8 मार्क, आणि कायदे आउट ऑफ विषयच नाही. 60 कलम आहेत. ठीक आहे, 2 कायद्याचे मिळून 61 कलम आहेत. माहिती अधिकाराने लोकसेवा अधिनियम आउट ऑफ मार्क मिळतात. तर या म्हणजे हा जो पोर्शन आहे मार्क देणारा विषय, तर हा किती मार्काचा आहे आपल्याकडे? 98 मार्काचा आहे. 98. आणि या 98 पैकी तुम्हाला 85 काढायचे. 85 म्हणजे 13 मार्क मी म्हणले की चला जाऊ दे. 85 मार्क तुम्हाला, मिनिमम 85 मार्क तुम्हाला काढायचे. 85 निघतील का? काढली पाहिजेत, काढली पाहिजेत, कारण तेवढी येतात. मराठीला तर तुम्हाला 45च्या पुढे जायचंच आहे. आणि ज्याचं इंग्लिश हे ढगात आहे त्यानं तर आउट ऑफ घेण्याचाच प्रयत्न करा. येतो, मार्क येतात. म्हणजे मी तुम्हाला आत्ताही सांगतोय की मराठीचे फक्त PYQ जरी तुम्ही तोंडपाठ करून गेला तरी 30-32 मार्क येतील तुम्हाला. 30-32 मार्क येऊन जातील. आपल्याला घासायचं असतंय वरच्या 15 मार्कापैकी, म्हणजे 45 पर्यंत जाण्यासाठी. हे लक्षात घ्यायचं. इथं तुम्हाला 45+ मार्क येतात. तुमच्या आजूबाजूला असे बरेचसे पोर असतील की ज्यांना 45, 46, 47, 48 मार्क आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे. परत पॉलिटिकल हक्काचा आहे. भूगोल पर्यावरण येतो मार्क. आणि पर्यावरणाचं ज्या वेळेला मी अनालिसिस करतो, पर्यावरणाला 5 प्रश्न येतात. त्यातले 3 प्रश्न हे पुस्तकातील पर्यावरणावरती असतात, पुस्तकातील. आणि 2 प्रश्न हे कोर पर्यावरण, आणि 2 प्रश्न हे चालू घडामोडीशी संबंधित असतात. आणि ते बरोबर येतं. म्हणजेच काय, मी तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगतो, चालू घडामोडीचा अभ्यास अत्यंत बारकाईनं करा, अत्यंत बारकाईनं. म्हणजे भूगोल करत असताना आणि पर्यावरण करत असताना ह्या 2 गोष्टी वाचून झाल्या, मूळ रेफरन्स बुक तुमचे वाचून झाले की लगेच करंट मधल्या भौगोलिक घडामोडी, पर्यावरणीय घडामोडी आणि कृषी घडामोडी करून घ्यायच्या. ठीक आहे. तुम्ही अर्थशास्त्र वाचलं की अर्थशास्त्र वाचून झाल्यानंतर चालू घडामोडीमधील आर्थिक घडामोडी हा सेक्शन आणि महत्वाच्या आर्थिक योजना या गोष्टी तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. परत राज्यशास्त्र वाचत असताना राजकीय गोष्टी काही चर्चेमध्ये आहेत का, किंवा राजकीय घडामोडीमध्ये एखाद्या व्यक्तीवरती काही विशेष गोष्टी सुरू आहेत का सध्या, तर त्या गोष्टी तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने जर अभ्यास केला तर कोर विषयातले सुद्धा मार्क तुम्हाला मिळतील. आणि चालू घडामोडीशी संबंधित जर काही प्रश्न विचारले तर त्याच्यावरचे सुद्धा मार्क तुम्हाला आरामात मिळून जातील. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची, हे लक्षात ठेवा. 98 पैकी 85 मार्क डोक्यात ठेवा, टिपून ठेवा. पुढचं लगेच तुम्हाला सांगतो. हा भाग महत्वाचा आहे. इथं अभ्यास केला, इथं मेहनत घेतली की मार्क येतातच. ठीक आहे. पण मार्क तेव्हाच येत नाही जेव्हा आपण दुर्लक्ष करतो. आणि सध्या दुर्लक्ष करणाऱ्यांचं प्रमाण भयंकर आहे, कारण सगळे मराठी इंग्लिशवरती तुटून पडलेले आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, दोन्ही पेपर अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांना तेवढंच महत्व द्यायचं आहे. नाहीतर दुसरा पेपर तुम्हाला दगा देणार. ठीक आहे. आणि परत म्हणायचं नाही की दगाबाज रे दगाबाज. चला बघा, आपण दरवर्षी चालू घडामोडीला म्हणतो दगाबाज रे, बरोबर ना? बघा, अवघड वाटणारे विषय इंग्रजी नाव जरी काढलं तरी हातापायाला घाम सुटतो. ठीक आहे. अभ्यास करताना ज्यावेळेला मी प्रिपरेशन करत होतो त्यावेळेला माझी ही परिस्थिती तशीच होती. ठीक आहे. म्हणजे इंग्रजी म्हटलं की अंगाचा थरकाप ओढायचा. आता कसं व्हायचं, मराठी कसंही करू, पाठांतर करू, रातभर बसून काहीही करू, पण ह्याचं काय करायचं, कारण काही समजतच नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला इंग्रजी जे काय आहे तर ते इंग्रजीमध्ये मार्क कसे पाडायचे या गोष्टी शिकून घ्या. तुम्हाला इंग्रजी बोलता आलंच पाहिजे असं काय आहे का, इंग्रजी समजलंच पाहिजे असं काय आहे का, किंवा प्रत्येक वाक्य तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कट समजलंच पाहिजे असं काय असते का? असं अजिबात नसते. जर असं असेल ना तर ज्याची इंग्रजीमध्ये PhD झाले तोच फक्त मुख्य परीक्षा पास होईल, असं नसतंय. तुम्हाला फक्त कळलं पाहिजे की या टॉपिक मधला प्रश्न या पद्धतीने आला तर अशा पद्धतीचं उत्तर काढता येतं, हे तुम्हाला कळलं पाहिजे.
ठीक आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग इथं 50 मार्क आहेत. ठीक आहे. इथं आपण मिनिमम सांगतोय सगळ्यात खराब स्कोर काय असेल इंग्रजी मधला, ठीक आहे, माझ्या दृष्टीने तो 35 असेल. तुम्हाला 35 मार्क घ्यायचीच आहेत, घ्यायचीच. इथं मॅथ रिजनिंग 22 मार्काला मॅथ रिजनिंग, मिनिमम 13 मार्क सांगतोय. तुम्ही म्हणणार एवढं कमी सांगणारा माणूस आजपर्यंत आम्ही बघितला नाही, एवढं कमी सांगणारा माणूस आजपर्यंत आम्ही बघितला नाही. ठीक आहे. परत विज्ञान तंत्रज्ञान 20 मार्क आहे. विज्ञान तंत्रज्ञान मग त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग, GIS, GPS आणि मग हे कम्प्युटर आहे. 20 पैकी किमान 10 मार्क. तुम्ही म्हणणार डोक्यावर पडलाय. परत चालू घडामोडी 10 पैकी किमान 7 मार्क. ठीक आहे. टोटल 102 मार्कापैकी 102. ठीक आहे. टोटल 102 मार्क आहेत. बरोबर आहे, 102च आहे. 102 मार्कापैकी तुम्हाला 65 मार्क घ्यायचे. एवढे कमी मार्क सांगणारा माणूस बघितला का तुम्ही आजपर्यंत? मिनिमम सांगतोय 65 मार्क घ्यायचे. म्हणजे तिकडे तुम्हाला किती सांगितले? 98 पैकी 85. किती? इथे किती सांगतोय? इथे किती सांगतोय? 65. किती झाले? 150. 5 आणि 5 10. ठीक आहे. 7 1 6 7 2 14 1 15. 150 मार्क सफिशियंट आहेत ना? पाडू शकतो एवढे? मग जे आपण पोरांना मार्क पडलेला ऐकतो 155. ठीक आहे. मग ते त्या पोराला इथे इंग्रजीमध्ये 40 मार्क पडलेले असतात. मग आपण ऐकतो 160. मग त्या पोरानं परत अजून इथे मॅथ रिजनिंगला 18 मार्क घेतलेले असतात. तर ही परिस्थिती आहे. तुम्ही तिथं 85 पर्यंत मार्क व्यवस्थित घेऊ शकता, पण मार्क वाढवायला स्कोप कुठं आहे? तर तुम्हाला इथं मार्क वाढवायला स्कोप आहे. इथं 70 जाऊ शकता, 75 जाऊ शकता. जेवढं कराल, जेवढं या विषयाला वेळ देऊन कराल, जेवढं या विषयांना समजून घ्याल, जेवढं या विषयांकडे लक्ष द्याल, तेवढे तुमचे मार्क वाढणारच. म्हणजे पूर्व परीक्षेला बरेचदा असं होतं की जेवढं आपण जास्त करल तेवढं बरेचदा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की आउटपुट मिळेल असं काही सांगता येत नाही. पण मुख्य परीक्षेच्या बाबतीत तसं नसतं. जेवढं करेल तेवढे मार्क वाढतात. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची. तिकडे 85 मिनिमम आणि इकडे 65 मिनिमम, म्हणजे 150 मार्क मिनिमम घेण्याचा प्रयत्न करा. अजून छोटस तुम्हाला गणित सांगतो की एवढे जरी मार्क असतील कमीत कमी, ठीक आहे, 150 पेक्षा अजून थोडस सांगतो की पहिल्या पेपरला मिनिमम, पहिल्या पेपरला 75 मार्क, दुसऱ्या पेपरला 70 मार्क, 145 मार्क मिनिमम. बास, ह्याच्या खाली येऊ शकत नाही. खूप झालंय. 145 लोएस्ट लेवल माझ्याकडची. जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर ठीक आहे. बाकी 150 घ्या, 55 घ्या, 60 घ्या, जे घ्यायचं ते घ्या. मार्क पडणार आहेत. केलं तर मार्क पडतील, नाही केलं तर मार्क जातील. मग आता मुख्य परीक्षेचं नियोजन करायचं कसं? कसं करायचं मुख्य परीक्षेचं नियोजन? किती रिव्हिजन झाल्या पाहिजेत, किती विषयामध्ये, किती दिवसामध्ये कुठला विषय संपला पाहिजे, ठीक आहे. त्याचबरोबर GS कधी करायचं, मॅथ रिजनिंग, करंट कधी, हे सगळं फार महत्वाचं आहे. कारण मुख्य परीक्षेला दोन्ही पेपर सोबत घेऊन चालावे लागतात. ठीक आहे. पूर्व परीक्षेपेक्षा अभ्यासाची कॅपॅसिटी वाढवावी लागते, मानसिकता वाढवावी लागते. सगळ्यात महत्वाचं की मी आधी 10 तास अभ्यास करत होतो, आता मला 12 तास करायचा आहे, आता मला 13 तास करायचा आहे. करा, होतंय. लायब्ररीमध्ये बसताना सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत किती तास बसता? किती तास बसता? जवळपास 16 तास लायब्ररीमध्ये बसता. ठीक आहे. करण्याचा प्रयत्न करा ना. 12 तास, 12.5 तास होतंय. वाढवा वेळ. मुख्य परीक्षा आहे. पूर्व परीक्षेपेक्षा लक्षात ठेवा फाईट इथं जास्त आहे. जरी विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी ते असे विद्यार्थी आहेत की जे एकमेकास जसेच्या तसे आहेत. त्यामुळे तयारी ही तुमची तेवढीच तगडी पाहिजे. हे मी वरवर बोलत नाहीये, ही परिस्थिती आहे. तुम्हाला लक्षात येईल ही मुख्य परीक्षा झाल्यानंतर 2025 ची तुम्हाला कितीतरी स्कोर असे 160, 162, 165 बघायला मिळतील. नाही मिळालं तर मला सांगा किंवा हे रेकॉर्ड करून ठेवा, मिळणारच आहेत. ठीक आहे. कंबाईन मेंटरचे असे कितीतरी विद्यार्थी तुम्हाला दाखवतो दिसतील की ज्यांना एवढे मार्क आहेत. कारण मी पोरांचा अभ्यास बघतोय, जवळून नियोजन बघतोय,
करण्याची तयारी बघतोय, धडपड बघतोय, तर ते करायला पाहिजे. तुम्हीही त्या गोष्टी बारकाईनं करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर हे 150 मार्काचं किंवा 145 मार्काचं, मिनिमम 145 मार्काचं प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की 150 प्लस जाण्याचा प्रयत्न करा. मार्क पोरांना येणार आहेत. ठीक आहे. पहिल्या पेपरला तर तुम्ही 80, 82, 85 मार्क घेताना बघितलेत आहेत पोरं एवढी, म्हणून मी मिनिमम 75 मार्क सांगितले. बाकी 75च्या वर कितीतरी पोरं तुम्हाला दिसतील म्हणजे दिसतील. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. पहिला पेपर निश्चितपणे स्कोरिंग आहे. जेवढं कराल तर स्कोर वाढतोच, पण दुसऱ्या विषयाकडे दुर्लक्ष व्हायला नको. जर तिकडं काढला 80 स्कोर आणि इकडं तुम्हाला 50 मार्क पडले तर करायचं काय करायचं 80 मार्काला? दोन्हीकडे न्याय द्यावा लागेल. ठीक आहे. तर या गोष्टीची काळजी घ्या. आता पुढं आता हे जवळपास 110 दिवसांचं नियोजन बघा. सुरुवातीला तुम्ही नवीन आहात असं समजतो आणि सुरुवातीपासून आपण जाऊया. बघा, पहिल्यांदा पहिली जी तुमची रिडिंग असेल, मी ह्याला रिडिंग म्हणतोय, पहिली रिडिंग असेल तुमची 10 दिवसांची. किती दिवसांची? 10 दिवसांची. त्याच्यामध्ये मराठी, जीएस, मॅथ, रिजनिंग, करंट. आता हे जीएस आणि मॅथ, रिजनिंग आणि हे करंट जे आहे हे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रोज असेल. रोज. ठीक आहे. सुरुवातीला मराठी यासाठी घेतलं की थोडंसं मराठी सोपं आहे, समजतो तुम्हाला, थोडासा तुमचा आत्मविश्वास वाढावा. ठीक आहे. तुम्हाला बरं वाटावं, अभ्यास करायला मजा यावी म्हणून आपण मराठी घेतलाय. मग आता ह्या 10 दिवसामध्ये मराठी संपवायचं. सोबत तुम्हाला जीएस करायचंय, मॅथ, रिजनिंग करायचंय, करंट करायचंय. बरोबर. मग मराठीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मराठी करायला का? तर नाही. बघा, मिनिमम तुम्हाला पहिल्या रिडिंगला मराठीला किमान 4 तास द्यायचे. ठीक आहे. 4 तास. परत जीएसला तुम्हाला 4 तास द्यायचे. जीएस 4 तास. परत मॅथ, रिजनिंगला तुम्हाला किमान 2 तास द्यायचे. ठीक आहे. आणि करंटला तुम्हाला 1 तास द्यायचे. हे किती झाले? 4 आणि 4 8 9 10 11 तास झाले. ठीक आहे. 1 तास परत तुम्ही एक्स्ट्रा पीवायक्यू करू शकता. म्हणजेच काय, मराठीचा कुठलाही टॉपिक वाचून झाला की त्याच्यावरील तुम्हाला पीवायक्यू लगेच सोडवायचे आहे. मग त्याच्यासोबत होकॅप सुद्धा आहे. ठीक आहे. वाटल्यास तुम्ही हा 1 तास परत होकॅपला देऊ शकता, काही अडचण नाही. जीएसचं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला जीएसचा जो टॉपिक तुम्ही वाचताय त्याचे पीवायक्यू तुम्हाला करायचेच आहे. मग जीएसचं प्लॅनिंग कसं करायचं? जीएसचं जसं पूर्व परीक्षेला तुम्ही नियोजन केलं की पॉलिटी 6-7 दिवसामध्ये पहिल्या रिडिंगला. ठीक आहे. जिओग्राफी परत 6 दिवसामध्ये, इकॉनॉमिक्स परत 7 दिवसामध्ये. तर हेच प्लॅनिंग तुम्हाला इथं करायचंय. काही वेगळं आहे का? इकॉनॉमिक्स मध्ये थोडासा भाग जर सोडला तर मेन्सला काही वेगळं आहे का? तेच टॉपिक आहेत. ठीक आहे. फक्त प्रश्नांची रचना आयोग बदलते, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. काहीतरी वेगळेपणा आयोगाने सांभाळण्याचा प्रयत्न केलाय मुख्य परीक्षेमध्ये, म्हणून पूर्व परीक्षेलाही राज्यशास्त्र दिले, मुख्यालाही राज्यशास्त्र, परत पूर्व परीक्षेला जिओग्राफी, मुख्यालाही जिओग्राफी आहे का नाही? काय आहे ना? काही तो वेगळेपणा प्रश्नांच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करा. तुमच्या समोर सिलेबस आहे, तुमच्या समोर 2023 आणि 24 गट आणि गटकचे पेपर आहेत, जो तुमचा रोड मॅप असेल. आणि पुन्हा एकदा सांगतोय, पेपर 2च्या बाजूनं तुम्हाला 70 मार्क येऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट अत्यंत काळजीने करायची, आयोगानं जो काही सिलेबस तुम्हाला डिकोड करून दिलाय, जो काही सिलेबस तुम्हाला फोडून दिलाय, त्या सिलेबस व्यतिरिक्त एकही पॉईंट एक्स्ट्रा करायचा नाही. त्याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही. मागच्या 4 वर्षाचे प्रश्न काढून बघा, आयोगानं त्याच पॉइंटला महत्व दिलेलं आहे. मग इतर वेगळ्या गोष्टी कशाला वाचायच्या? कशाला ते भारताचा भूगोल पुस्तकं वाचायची? एक प्रश्न कसा तरी भारताच्या भूगोलावरती मुख्य परीक्षा येईल, कारण 5च प्रश्न आहेत. आला तरी एक प्रश्न येईल. बाकी सगळं महाराष्ट्राच्याच भूगोलावरती, पर्यावरणावरती 5 प्रश्न आहेत. आपण ढीगभर वाचतो जे गरजेचं नसतं. तर या गोष्टी पाळा, खूप रिव्हिजन तुमच्या होतील. मग इथं 10 दिवस आहेत, तर इथं पहिल्या 6 दिवसामध्ये तुमचं पॉलिटी संपलं पाहिजे, जीएसच्या बाजूनं पॉलिटी, आणि पुढचे 4 दिवस किंवा त्याच्या पुढचे 6 दिवस तुम्ही जिओग्राफी, म्हणजे तुमचं पॉलिटी संपून तुमचं जिओग्राफी सुरू असलं पाहिजे. इथं हे नियोजन तुम्हाला करावं लागेल. दुसरं, ही सेकंड रिडिंग आहे. सेकंड रिडिंग ती किती दिवसांची आहे? 18 दिवसांची. ठीक आहे. 18 दिवसांची. आता हे 18 दिवस तुम्हाला कशासाठी दिलेत?
इंग्लिशसाठी बाकी तुमचं जीएस मॅथ रिजनिंग करंट हे रोज सुरू आहे. मग इंग्लिशसाठी का दिले बरं आपण? इंग्रजीसाठी का दिले? कारण इंग्रजी थोडासा आपल्याला अवघड जातो, समजून घ्यायला वेळ लागतो, प्रश्न सोडवायला वेळ लागतो, होक्याब आपल्या डोक्याच्या वरनं जातं, त्यालाही बारकाईनं बघावं लागतं. ठीक आहे, होक्याब इंग्लिशमधनं वाचले की आपण मराठीमधून थोडासा अर्थ बघतो आणि ते मराठीमध्ये आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण इंग्लिशमध्ये कितीही होक्याब वाचलं तरी आपल्या काही लक्षात राहत नाही. आपल्याला मराठीमध्ये ते होक्याब लागणार म्हणजे लागणार. ठीक आहे, त्यामुळे तिथं आपल्याला वेळ लागतो. म्हणून आपण इंग्लिशला 18 दिवस दिलेले आहेत. सोबत तुमचं जीएस आहे, मॅथ रिजनिंग आहे, करंट आहे. मग या 18 दिवसामध्ये जीएस चे 2 विषय संपले पाहिजेत. जॉग्राफी संपला पाहिजे, इकॉनॉमिक्स संपला पाहिजे आणि हिस्ट्री तुमचा सुरू असला पाहिजे. ठीक आहे, तसं प्लॅनिंग तुम्हाला ते करायचंय. नाहीतर इथे इंग्रजी 18 दिवसात संपतोय म्हणून परत जॉग्राफी पण 18 दिवस कराल, असलं करू नका. ठीक आहे, इथं तुम्हाला ते प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. इंग्रजी 18 दिवसामध्ये संपतंय, या 18 दिवसामध्ये जीएस चे 1-2 विषय संपले पाहिजेत. हे संपतात, चौकट बाजूला काढा, हे नक्की संपतं. परत आता पहिली रिडिंग झाली मराठी सोबत, बाकी जीएस मॅथ रिजनिंग करंट सोबत आहे. दुसरी रिडिंग झाली इंग्लिश सोबत, जीएस मॅथ रिजनिंग करंट रोज आहे. आता फर्स्ट रिव्हिजन, आता रिव्हिजन करत असताना मराठी इंग्लिश, मराठी आहे, इंग्रजी आहे, जीएस आहे, मॅथ रिजनिंग आहे, करंट आहे. म्हणजेच काय, आता इथून पुढे मराठी इंग्लिश हे रोज राहतील, सोबत जीएस मॅथ रिजनिंग करंट सुद्धा करायचं आहे. आता खरी तुमची स्पर्धा किंवा तुमची परीक्षा सुरू होईल. आता तुमचा कस लागेल अभ्यास करत असताना. मग रोज तुमचं मराठी आहे, मग मराठीला किती वेळ देणार? मराठीला रोज 3-3.5 तास द्या. इंग्लिशला किती वेळ देणार? इंग्लिशला 3-3.5 तास वेळ द्या. परत काय, जीएसला 3-3.5 तास वेळ द्या. मॅथ रिजनिंगला 2 तास द्या. करंटला 2 तास द्या. म्हणजे किती तास झाले? 3-3-9, 10-11-12-13, नाही रे, 9-10-11-12-13, करंटला 1 तास रे. ठीक आहे, 9-10-11-12-13 आणि हा अर्धा, म्हणजे 13.5 तास. आता हे करायला पाहिजे. ठीक आहे, जरी 13.5 तास जरी अभ्यास होत नसेल तर मिनिमम तुमचा 12 ते 13 तास अभ्यास हा झालाच पाहिजे, करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कॅपॅसिटी वाढवा, मला माहित नाही, कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. पूर्व परीक्षेपेक्षा तुमची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे आणि अभ्यास केलाच पाहिजे. तर लक्षात ठेवा, आपल्याला थोडस रिव्हिजनच्या बाजूने मदत होणार आहे. नाहीतर मी 7 तास करतो, 8 तास करतो आणि जमेल तसं करतो, नाही चालणार. तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, आता इथं बघा, ही फर्स्ट रिव्हिजन आहे ना. इथं काय सांगितलंय? 16 दिवस. ठीक आहे, पहिली रिव्हिजन 16 दिवसामध्ये, जे तुम्हाला आता सांगितलं. म्हणजे मराठी आहे, इंग्लिश आहे, जीएस मॅथ रिजनिंग करंट आहे, म्हणजे हे सगळं सोबतच आहे. मग मराठी 16 दिवस करायचं का रोज 3.5 तास? 16 दिवस नाही. इंग्रजी ज्या वेळेला 16 दिवसात पूर्ण होईल, इंग्रजीला आपण 16 दिवस देतोय, इंग्रजी ज्या वेळेला 16 दिवसात पूर्ण होईल त्यावेळेला मराठी तुमचं 2 वेळा झालं पाहिजे. 8-8 दिवसामध्ये होतं म्हणजे इंग्लिश ज्या वेळेला एकदा होईल त्यावेळेला मराठी 2दा होईल इथं. ठीक आहे, म्हणजेच मराठीच्या आतापर्यंत किती रिव्हिजन झाल्या, रिडिंग झाल्या? पहिली 1 इथं रिडिंग झाली, बरोबर, आणि इथं 2 झाल्या. आपण लिहून घेऊ थोडस. ठीक आहे, बघा, पहिल्यांदा 1 झाली रिडिंग पहिली, परत 16 दिवसामध्ये 2 रिव्हिजन झाले. इंग्लिशची पहिल्यांदा 1 रिडिंग झाली आणि परत 16 दिवसामध्ये परत दुसरी रिडिंग झाली. ठीक आहे, म्हणजे इथे एकच करायला पाहिजे, बरोबर, मराठी इंग्लिश, बरोबर. आता सेकंड रिव्हिजन 14 दिवसांची. ठीक आहे, इथं मराठी आहे, पुन्हा इंग्लिश आहे, जीएस मॅथ रिजनिंग आणि करंट आहे. म्हणजे इथं इंग्रजी तुमचं 14 दिवसामध्ये संपेल. इंग्रजी 14 दिवसामध्ये तुमची इंग्रजीची रिव्हिजन होईल. पण इंग्रजी इथं एकदा होईपर्यंत मराठी तुमचं 7-7 दिवसामध्ये 2 वेळा होईल. होतं 24 ते 25 टॉपिक आहेत मराठीचे. ठीक आहे, 24 ते 25 टॉपिक आहेत. रोज किमान 2-3 टॉपिक, 3 जरी टॉपिक जरी केले तरी तुमचं चांगलं होतं. किंवा तुमचे म्हणजे 7-8 दिवसामध्ये पद्धतशीर होऊन जात. पहिल्यांदा आपण मराठीला 10 दिवस दिलेत, एक्स्ट्राचे 1-2 दिवस दिलेत, दुसऱ्या वेळेला परत 8 दिवस दिलेत, तिसऱ्या वेळेला इथं म्हणजे 14 दिवस ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण 7-7 दिवस देतो. कारण दिवस कमी करत आले म्हणजे यायला पाहिजे ना.
नाही सुरुवातीला 10 दिवस दिले आणि पेपर तोंडवाला तरी मराठी 10 दिवसातच वाचतोय तर चालेल का असं? तर नाही चालत. ठीक आहे. तर हे मग किती रिव्हिजन झाल्या मराठीच्या? परत मराठीच्या 2 रिव्हिजन झाल्या, इंग्रजीची परत 1 रिव्हिजन झाली. ठीक आहे. मराठी इंग्लिशचे रिव्हिजन किती होत आहेत बघा. बाकी जीएस तर तुमचं चालूच आहे, ते तुम्हाला प्लॅन करायचाच आहे. ठीक आहे. कुठलाही विषय किती दिवसामध्ये आणि तो रिपीट 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 तुम्हाला ते घ्यायचंच आहे. ठीक आहे. बघा चला पुढं, ही तिसरी रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन 12 दिवसांची. ओके, मगाशी लिहिलेलं ते मागच्या पेजवरती गेलं. मराठीचे आपल्या किती रिव्हिजन झाल्या होत्या रिव्हिजन? मराठी पहिल्यांदा 1, नंतर 16 दिवसामध्ये 2, नंतर 14 दिवसामध्ये परत 2, म्हणजे 5. इंग्लिशच्या किती झाल्या होत्या? पहिली 18 दिवसामध्ये, दुसरी 16 दिवसामध्ये, तिसरी 14 दिवसामध्ये. ठीक आहे. आता थर्ड रिव्हिजन, ही 12 दिवसांचा हा रिव्हिजनचा पिरियड असेल. त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, जीएस, मॅथ आणि करंट आहे. म्हणजे इंग्रजी 12 दिवसामध्ये संपेल, इंग्रजी 12 दिवसामध्ये संपेल. आणि इंग्रजी 12 दिवसामध्ये संपतंय म्हणजेच मराठी तुमचं 12 दिवसामध्ये 2 वेळा संपेल, 6-6 दिवसामध्ये. म्हणजे परत मराठीच्या 2 रिव्हिजन झाल्या, इथं 2 झाल्या. ठीक आहे. इंग्रजीची परत 1, परत चौथी रिव्हिजन परत 12 दिवसाची. इथं मराठी परत 12 दिवसामध्ये 2 वेळा होईल, इंग्रजी परत 1 वेळा होईल, जीएस, मॅथ आणि करंट चालूच असेल रोज. म्हणजे मराठी परत 2 वेळा, इंग्लिश परत 1 वेळा. ठीक आहे. आता इथं 10वी किती दिवसाची आहे? 10 दिवसाची रिव्हिजन. इथं इंग्रजी परत 10 दिवसामध्ये संपेल, मराठी परत 10 दिवसामध्ये 2 वेळा संपेल. बाकी जीएस, मॅथ आणि करंट सुरूच आहे. म्हणजे मराठी परत 2 वेळा, इंग्लिश परत 1 वेळा. ठीक आहे. परत 6वी रिव्हिजन 10 दिवसांचीच परत आपण दिले. परत इंग्रजी 10 दिवसामध्ये संपेल, मराठी परत 10 दिवसामध्ये 2 वेळा संपेल, जीएस, मॅथ आणि करंट चालूच असेल. म्हणजे इथं परत 2, इथं परत 1. आता शेवटची रिव्हिजन, 7वी रिव्हिजन शेवटची 8 दिवसामध्ये. इंग्रजी 8 दिवसामध्ये तुमची शेवटची रिव्हिजन असेल, मराठी परत 4-4 दिवसामध्ये 2 वेळा होईल, जीएस, मॅथ आणि करंट सुरूच असेल. म्हणजे परत 2, परत इथं 1. आता मराठी किती वेळा झालं बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 वेळा मराठीची रिव्हिजन. अरे होणार आहे, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. नाही 15 वेळा झाली तर 10 वेळा तरी मराठीची रिव्हिजन होईल ना. आणि तेवढी रिव्हिजन केली तर 50 पैकी 45 प्लस मार्क येतील, नाहीतर येणार नाहीत. इंग्रजीची बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9 वेळा रिव्हिजन होते, होणार आहे, ते करायला पाहिजे. एवढे दिवस आपण दिले. बाकी जीएस तुमचं सायमल्टेनियसली सुरूच असणार आहे रोज. म्हणजे मराठी इंग्लिश पेक्षा निश्चितपणे जीएसच्या रिव्हिजन थोड्याशा कमी होतील. ठीक आहे. पण हरकत नाही, मराठीला जीएस पेक्षा चांगले, मराठी इंग्लिशला चांगलेच मार्क येतात. आणि जीएस पूर्व परीक्षेला झालंय, इकडं किमान 5-6 वेळा जरी रिव्हिजन केली, किमान 5-6 वेळा रिव्हिजन केली तरी लक्षात ठेवा पेपर 2 ला चांगले मार्क येणार आहेत. या पद्धतीने नियोजन जर केलं तर लक्षात ठेवा तुमच्या मराठीच्या 8-10 रिव्हिजन, इंग्रजीचे 8-10 रिव्हिजन होतील. नाहीतर 2 आणि 3 रिव्हिजन करून किंवा एकदाच फक्त सिलेबस पूर्ण करून तुम्हाला लक्षात ठेवा 150 मार्क येणार नाहीत. जर हेच करायचं असेल तर तुम्ही करत बसा. मी तुम्हाला सांगतोय मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षेला रिव्हिजन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि रिव्हिजन जर असेल तर लक्षात ठेवा 150 प्लस मार्क येतील. आणि रिव्हिजन असण्यासाठी प्रॉपर वेळेचं नियोजन मला असं वाटतं की तुमच्याकडं असलं पाहिजे. आणि रिव्हिजनचं नियोजन जर झालं नाही तर अडचण येऊ शकते. हे सगळं प्रॉपर ॲनालिसिस करून 2-2, 3-3 तास एका जागेवरती बसून हे सगळं ॲनालिसिस केलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय नियोजन करा, नाहीतर या क्षेत्रातून बाहेर पडा. म्हणजे ठीक आहे, पूर्व परीक्षेला फक्त जीएस असतं, मॅथ रिजनिंग असतं, करंट असतं, दिवसभर तेवढंच करायचं असतं. आता तशी परिस्थिती नाही. मराठी इंग्लिश सुद्धा करायचं आहे, जीएस सुद्धा करायचं आहे, मॅथ रिजनिंग करायचं आहे, करंट करायचं आहे, जीएस मधला काही भाग आहे कायद्याचा, ठीक आहे, एक्स्ट्रा भाग आहे. तिकडं पूर्व परीक्षेला फक्त सामान्य विज्ञान आहे, इकडं तंत्रज्ञानाचा काही भाग आहे, तर तो सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही बघून घ्या. तुमच्याकडे वही असेल लिहून काढा, नसेल लक्षात ठेवा, काही करा, पण या पद्धतीने तुम्हाला ते जावं लागणार आहे. ठीक आहे. पुढची महत्वाची गोष्ट, कशीही परिस्थिती असली, आता कशीही परिस्थिती असली, ज्याला कमी मार्क आलेले आहेत
म्हणजे मुख्य परीक्षेवाल्यांसाठी नाही किंवा ज्याला चांगले मार्क आलेले आहेत तर त्याच्यासाठी नाही, कारण ते ऑलरेडी आता मुख्य परीक्षेला लागलेले असू शकतात. ठीक आहे, ते ऑलरेडी मुख्य परीक्षेला लागलेले असू शकतात. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर कमी मार्क आलेले असतील तरी खचून जाणं हा काही पर्याय नाही, टेन्शन घेणं हा काही पर्याय नाही. उभा राहिलं पाहिजे. 4-5 दिवस गावाकडे जाऊन आलेला असाल, ठीक आहे, घरची परिस्थिती बघितलेली असेल, घरी काय वातावरण आहे पाहिलं असेल, ठीक आहे, मान्य आहे काही चुकून झालेल्या आहेत, पण त्याचे परिणाम जे आहेत ते आता भोगावे लागत आहेत आणि मग परिणामांची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. चुका आपण करतोय तर परिणामांची तयारी ठेवली पाहिजे, पुन्हा उभं राहिलं पाहिजे, चुका सुधारल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तयारी पाहिजे. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की पुढं जाण्याशिवाय पर्याय नाही आणि मागं बघितलं की मागं पूर्ण अंधार आहे. तर त्याच्यामुळे करण्याचा प्रयत्न करा, कमी पडू नका. ठीक आहे, चुका झाल्या त्या झाल्या, पुन्हा उभं राहा. घरच्यांना काय सांगू अशी सुद्धा अनेकांची परिस्थिती असते. घरच्यांना कसं सांगू, कारण घरच्यांना या स्पर्धा परीक्षेबाबत फार काय माहीत नसतं. माझं पोरगं कायम 10वीला पहिला नंबर, 12वीला पहिला नंबर, 10वीला पहिल्याच प्रयत्नात पास, 12वीला ना आता कसं काय नापास होतंय, हे घरच्यांची ही भावना असते आणि घरचे सातत्याने बोलत असतात की यावर्षी तुझं झालं पाहिजे, किती दिवस तू करणार. बऱ्याच जणांचे घरचे हे पण बोलत असतात की तू टाइमपास करतो. आजच एक विद्यार्थी आला होता, अक्षरशः घडा तो रडला. त्याचंच कारण असं होतं की त्याचं असं म्हणणं होतं की घरच्यांना एमपीएससी बद्दल काहीच माहित नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तू तिकडे जाऊन मजा मारतो, पुण्यामध्ये जाऊन तू अभ्यास करत नाही, तू टाइमपास करतो. तर त्याचं म्हणणं असंच होतं की सर मी अभ्यास करतोय, म्हणजे अभ्यास करतोय पण काही चुकांमुळे ते राहतंय, पण हे घरच्यांना समजत नाहीये. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेवटी घरचे आपले असतात, त्यांना समजून सांगण्याची जबाबदारी आपली असते. काही गोष्टी त्यांना कळत नाहीत, आपल्या आणि त्यांच्या वयामध्ये बरंचसं अंतर असतं. त्यामुळे जो कम्युनिकेशनचा जो काही इश्यू असतो तो होत असतो बरेचदा, पण आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुख्य परीक्षेची तयारी जी करत आहेत तर तुम्ही कृपया करून चुका टाळा. कारण मुख्य परीक्षेचा ज्यावेळेला निकालाचा आपण ज्यावेळेला किंवा निकालाची ज्यावेळेला आपण PDF बघतो तर .25 वरती तुम्हाला 50-50, 60-60, 100-100 पोरं दिसतात. इथं चुकीला माफी नाही. चुकलात तर लक्षात ठेवा लिस्टमधून बाहेर आहे. तुम्ही जर आता राज्यसेवेची रिसेंटची लिस्ट बघितली असेल तर तुमच्या लक्षात येईल की किती पोरं आहेत, काय अडचणी आहेत. .25 वर एका मार्कावरती किती पोरं आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेला गांभीर्याने घ्या. ठीक आहे, मुख्य परीक्षेची जी संधी आहे ती फार कष्टाने मिळते आणि हे मिळालेली संधी आहे, तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही सज्ज असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कोणी ना कोणीतरी मुख्य परीक्षा पास होणार आहे, मग तो पास होईल तर मी का नाही. माझ्यामध्ये काय कमी आहे का, नाही कमी तुझ्यामध्ये. फक्त कमी एका गोष्टीची आहे की नियोजन पाहिजे, योग्य दिशा पाहिजे. ठीक आहे, तर ही दिशा नेहमी सातत्यानं कंबाईन मेंटर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. पूर्व परीक्षेलाही आपण ती दिशा दिली, मुख्य परीक्षेलाही आपण खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत आणि निश्चितपणे सांगतो की पूर्व परीक्षेच्या मुलांनी जो काही मेंटरशिपच्या माध्यमातून निकाल दिलेला आहे तर तो खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे एवढा कठीण पेपर असताना एवढे चांगले मार्क किंवा एवढा निकाल देणं ही फार कौतुकाची गोष्ट आहे. मागच्या वेळेला पहिल्यांदा मुख्य परीक्षेची मेंटरशिप आपण घेतली होती, तर त्यावेळेला सुद्धा मुलांचे निकाल येताना आपल्याला दिसले. पुन्हा एकदा ही साखळी तुटू नये म्हणून आपण उभं राहतोय, काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. एवढं निश्चितपणे सांगतो की पूर्ण ताकदीनं देण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण प्रत्येक पोराची तळमळ माहिती आहे, कष्ट करण्यापेक्षा त्याला काय माहिती आहे का, आपल्यातल्या प्रत्येक पोराकडं एवढी कष्ट करायची तयारी आहे ना की त्याला मापच नाही. फक्त धडपड जी आहे तर ती योग्य दिशेनं असणं अपेक्षित आहे. आपल्याला जायचं आहे मुंबईचा आणि आपण बसलोय दिल्लीच्या गाडीमध्ये, तर मुंबईला आपण कधीच पोहोचणार नाही. ठीक आहे, आणि पोचलो तर तिथं दिल्लीला पोचल्यानंतर आपल्याला कळेल की अरे मुंबईला आपल्याला जायचं होतं, तर तो रोड असा असा आहे. मग तोपर्यंत आपली 1-2 वर्ष गेलेले असतात, मग उत्साह कमी झालेला असतो, अभ्यास करायची इच्छा नसते. तर या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळं आता तुमच्याकडे जो उत्साह आहे त्या उत्साहाला योग्य दिशा देण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट ही मनापासून प्रामाणिकपणे आणि तळमळीनेच दिलेली आहे. त्यामध्ये आम्ही कुठेही कसुराई केलेली नाही. इथून पुढे आम्ही तेच प्रयत्न करू. एकच सांगेल की मुख्य परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, ताकदीनं भिडा, कमी पडू नका. आणि कंबाईन मेंटर कालही सोबत होतं आणि इथून पुढे नेहमी असेल. फक्त बोट धरून राहा, बोट सोडू नका. एकदा बोट धरलं तर आम्ही पुन्हा बोट सोडत नाही. सर्वांना भरभरून शुभेच्छा. तुम्ही जो सातत्याने विश्वास देत आहात तर तो फार आनंद देणार आहे, समाधान देणार आहे, उत्साह वाढवणार आहे. भरपूर काम करू आणि ही लढाई तुमच्या आता एकट्याची नाही. या आपण सोबत लढूया, जिंकूया. ठीक आहे, थँक्यू सो मच. सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा.